So this is our day 6 of passing 25,000 फेज 1 अकाउंट. ठीक आहे. तर डे 5ला आपण मागच्या रीलमध्येच आपण बघितलं होतं की आपण इथे बाय कशा बेसिसवर घेतलं होतं. तर या स्विंगचा मी हाय मार्क केला होता आणि हे माझे हे बॉटम इथे मार्क होते आणि सिम्पली मार्केटला आपण पॅटर्न फॉलो करत होतो आणि इथेच माझा हा POI होता जिथे पॉईंट ऑफ इंटरेस्ट होतं. म्हणजे मार्केट प्रत्येक वेळेस तिथून रिस्पेक्ट करत होतं कुठल्या ना कुठल्या साईडला, आयदर इट इज बुलिश ऑर बेरिश. तर या बेसिसवर काय झालं ते इथे बघू शकतो आपण. एक कन्सोलिडेट केलं मार्केटने, आपल्या POIला टेस्ट केलं त्यांचे बुलिश मूव्ह, नंतर एकदा कन्सोलिडेट केलं, अगोदरचं हाय टेकआउट केलं मार्केटने आणि पूर्ण बेरिश मूव्ह दाखवली. आणि बेरिश मूव्ह दाखवत असताना मार्केटने हे अगोदरचा जे लो होता त्याला ब्रेक केलं. त्या बेसिसवर लिक्विडिटी कन्फर्मेशन मी अज्युम करून या पॉईंटला एंटर केलं जेव्हा ही 5 मिनिट्समध्ये क्लोजिंग आली. स्टॉप लॉस आपला $4.5 होता फॉर द टार्गेट ऑफ स्विंग आहे, म्हणजे इथे काहीतरी आपला टार्गेट होता. तर सिम्पली आपण या कॅन्डल क्लोजिंगच्या इथे एंट्री केली विथ लॉट साईज ऑफ 0.25 आणि या ठिकाणी माझं टार्गेट $30 होतं, पण त्या ठिकाणी मी $23 or $25 काहीतरी कॅप्चर केले. त्यामध्ये आपला वापस एकदा $700 ऑलमोस्ट $700 प्रॉफिट झाला, ज्याचा मी स्क्रीनशॉट पुढे अटॅच करेल.